जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। शेअर बाजारामधील तसेच इतर गुंतवणुकीमध्ये होणारी सायबर किंवा ऑनलाईन फसवणूक गुन्हे गुंतवणूकदारांच्या सजगतेमुळे व सतर्क राहिल्याने रोखता येत असल्याचं मत प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर अनिता बोबडे यांनी कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशन आणि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या सहकार्याने टाउन हॉल येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी व इतर गुंतवणूकदारांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत केलं। यावेळी बाजारातील गुंतवणूक मार्गदर्शन व गुंतवणुकीची सुरक्षितता, अवेअरनेस इन स्टॉक मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। डॉक्टर बोबडे यांनी शेअर बाजार म्हणजे काय, शेअर बाजारात व म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी, म्युच्युअल फंड कोणत्या प्रकारचे आहेत, गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सावधपणे व शेअर बाजारातील ज्ञान घेऊन अभ्यासपूर्वक करावी असं सांगितलं। शेअर बाजाराची कार्यप्रणाली, डीमॅट खाते, ऑनलाईन ट्रेडिंग तसेच गुंतवणूकदारांना असलेले संरक्षण याची माहिती दिली। ज्येष्ठ नागरिकांनी आपली गुंतवणूक करताना कोणती दक्षता घ्यावी, एखाद्या जाणकार गुंतवणूकदार सल्लागाराच्या मदतीने योग्य तो सल्ला घेऊनच करावी। तसेच शेअर बाजार व म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यावर त्यावर मिळणाऱ्या डिव्हिडंड किंवा लाभांश अथवा शेअर विकल्यानंतर मिळणाऱ्या रकमेवर लागू होणारा आयकर या संदर्भात अत्यंत उपयुक्त माहिती दिली। सध्या बाजारामध्ये होणाऱ्या सायबर किंवा ऑनलाईन फसवणूक होऊ नयेत, मोबाईलवरून होणारी फसवणूक कशी टाळता येईल याविषयी माहिती देऊन फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घेणं आवश्यक आहे या विषयावर मार्गदर्शन केलं। मोबाईलवर येणाऱ्या लिंक्स, ॲप्स ओपन करताना घरातील एखाद्या जाणकार व्यक्तीचा किंवा त्याविषयी माहिती असणाऱ्यांचा सल्ला घेऊनच सदर लिंक विषयी विचार करावा। मोबाईलवर मिळणारे OTP यांच्याविषयी गोपनीयता बाळगावी। स्लाईड शोद्वारे अत्यंत सोप्या शब्दात त्यांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केलं। तसेच त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्थक व समाधानकारक उत्तरे दिली। कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष श्री कावजी कदम यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून व माननीय डॉक्टर अनिता बोबडे व उपस्थित मान्यवरांचा गौरव केला। उपाध्यक्ष श्री KB गुरव सर यांनी संस्थेविषयी माहिती देऊन प्रास्ताविक केलं। कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीण ओसवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुंतवणुकीविषयी व शेअर बाजाराविषयी गुंतवणूकदारांमध्ये जागृती करणं व त्यांना प्रशिक्षित करणं हा प्रमुख उद्देश असल्याचं सांगितलं। प्रमुख वक्त्या डॉक्टर अनिता बोबडे यांचा परिचय DR कांबळे यांनी करून दिला। संस्थेचे सहसचिव अशोक पोतनीस यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आपले मनोगत व्यक्त केले। आभार ज्येष्ठ नागरिक BI खोत यांनी मानले। कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री कावजी कदम, उपाध्यक्ष श्री KB गुरव, श्री सचिव श्रीकांत आडीवरेकर, सहसचिव श्रीमती अनिता आवटी, कोषाध्यक्ष श्री RD नार्वेकर, अंतर्गत लेखापरीक्षक श्री RD कांबळे यांचा पुष्पगुच्छ व कोल्हापुरी सेंद्रिय गुळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व गुंतवणूकदार तसेच कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे सचिव मनीष झव्वर, नगरशेठ, संचालक सुरेश पटेल, मणिभाई कांगटानी, मनोहर मगन्नावर, राजेशभाई ओसवाल, श्रीनिवास पंडित, सुनील शाह व राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य, ज्येष्ठ महिला व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सौ आरती पोतनीस यांनी गायलेल्या व मान्यवरांनी सोबत साथ दिलेल्या पसायदानांनी व अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस, कोल्हापूर। एका वेळेला जे काय तुमचं 10 लाख असतील ते काय तर त्याच्यातून ठरवायचं की बाबा आपल्याला फक्त 7 किंवा 7.5% घ्यायचे वर्ष। तर महत्त्वाचं याच्यामध्ये काय होणार, दर महिने आपल्याला जशी पेन्शन मिळते, कारण बरेचसे मला माहिती नाही इथे किती लोक आहेत ज्यांना पेन्शन लागू आहे, बऱ्याचशा लोकांना पेन्शन नाही आणि त्यांना पेन्शन नाही आपल्याला त्याची तरतूद करावी लागेल। तर त्या संदर्भात ही महत्त्वाची गोष्ट आहे। तर ही जी गोष्ट आहे तर Turita
जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.